श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता, परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता, परमार्थ प्रपंचासी. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वाणिती भले, सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणी असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी, योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिता, ती मौन धरिती किती. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्व कर. एक घाली ती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून, शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजिनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी दया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रीचा ऐकोनी. नरसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या रद्गतासी, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असे झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठवून करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस, हठयोग साधन करायास. केले असेल बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी. प्रसन्न जयाला, बहुत धर्मकृत्ये केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुणे नरसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी, तियेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभोनी, अंती जासी सुखानी. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करवणे प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वारे योषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहुत केली, यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्शिष्य अनेक, श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याच्या चित्ता, दर्शनात पातला. करी नग्न तलवार, घेऊन आला श्रींसमोर. घालून साष्टांग नमस्कार, मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी,
खड्ग दिलेची श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तखडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. वासुदेव राव पाहोनी खिन्न झाला अंतःकरणी. समर्था ते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणत असे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेची. आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला वंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. काही कारण जाहले संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे. माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी झाली. दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या विनवी करीती विनवनी मरण माझे सुख व्हावे. ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिला तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लील्या असंख्य वर्णू जाता वाढील ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम. सुर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी. भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रगट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी करवणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मणी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.